नमस्कार आणि राम राम मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इन्फोटेक फोरम या यूट्यूब चॅनलवर। म्हाडाच्या कोकण मंडळाकडून जी 2264 घरांसाठीची सोडतीची जाहिरात 10 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती। या लॉटरीमध्ये वेळोवेळी 2 ते 3 वेळा मुदतवाढ देण्यात आली, पण म्हाडाच्या कोकण मंडळाकडून या लॉटरीची सोडत कधी होणार आहे त्याबद्दलचं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे आणि याबद्दलची तारीख निश्चित केलेली आहे। त्यामुळे आता म्हाडाच्या कोकण मंडळाची लॉटरीला आणखी मुदतवाढ मिळणार नाही हे निश्चित झालेलं आहे। तसेच या लॉटरीमध्ये एकूण अर्जदारांनी एकूण किती अर्ज आलेले आहेत, एकूण पात्र अर्जदार किती आणि कोणत्या गटानुसार एकूण किती अर्ज केलेले आहेत त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। जर या चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल। तसेच अपडेटसाठी फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा। चला तर मग सुरुवात करूया। म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 10 ऑक्टोबर 2024 रोजी 2264 घरांसाठी आणि भूखंडांसाठीची सोडतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली। तसेच या लॉटरीला एका महिन्याचा कालावधी दिला असताना या लॉटरीमध्ये वेळोवेळी 2 ते 3 वेळा यामध्ये मुदतवाढ देण्यात आली आणि 24 जानेवारी 2025 रोजी या लॉटरीमध्ये अंतिमतः पात्र अर्जदारांची यादी आणि अंतिमतः अपात्र अर्जदारांची यादीही प्रसिद्ध करण्यात आली। ही लॉटरी 31 जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात येणार होती, पण या लॉटरीचं वेळापत्रक थोडं आता आणखी पुढे ढकलण्यात आलेलं आहे आणि म्हाडाच्या कोकण मंडळाकडून या लॉटरीचं सोडत ही 5 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे असं प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। अखेर सोडतीची तारीख मिळालेली आहे, त्यामुळे सर्व अर्जदारांनी सुटकेचा निश्वास टाकलेला आहे, कारण या लॉटरी वेळोवेळी पुढे ढकलल्या जात होत्या, त्यामुळे अर्जदारांची थोडीशी निराशा होत होती। पण आता 5 फेब्रुवारी या लॉटरीची सोडत होणार आहे आणि ही लॉटरीची सोडत ही डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे, वेळ दुपारी 1 वाजता होणार आहे आणि या लॉटरीची सोडत ही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये ही लॉटरीची सोडतीची विनर लिस्ट आहे ही प्रसिद्ध केली जाणार आहे। म्हाडा लॉटरी रिझल्ट अखेर मुहूर्त ठरला। या दिवशी निघणार म्हाडाच्या 2147 घरांची लॉटरी, म्हणजेच यामध्ये 117 भूखंड यांची माहिती दिलेली नाही आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या लॉटरीची सोडत होणार आहे। कोकण मंडळाच्या 2147 अधिनिका व 117 भूखंड विक्रीकरिता सुमारे 24,911 अर्ज अनामत रकमेसह आलेले आहेत। यामध्ये कोकण मंडळाने ठाणे शहर व जिल्हा, रायगड, सिंधुदुर्गामधील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारलेल्या सदनिका व भूखंड विक्रीच्या सोडतीसाठी अर्ज भरणा प्रक्रियेला 11 ऑक्टोबर 2024 रोजी प्रारंभ करण्यात आला। मंडळाने जाहीर केलेल्या सदनिका विक्री सोडतीत अर्जदारांना 6 जानेवारी रोजी रात्री 11:59 सादर करण्याची मुदत देण्यात आली होती। 7 जानेवारी रोजी रात्री 11:59 अनामत रकमेचा भरणा ऑनलाईन व संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपुरताच RTGS व NEFTद्वारे रकमेचा भरणा करण्याची मुदत अंतिम होती। अर्जदारांना मोबाईलवर माहिती मिळेल। सोडतीसाठी पात्र अर्जाची प्रारूप यादी ही 20 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता म्हाडाच्या housing.mahada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली। 22 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्जदारांना प्रारूप यादीवर आपल्या दावे व हरकती नोंदवण्यासाठी मुदत देण्यात आली होती। 24 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता सोडतीत सहभागी घेणाऱ्यांची अर्जाची अंतिम यादी म्हाडाच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ही जर अंतिमतः पात्र अर्जदाराची यादी कशी पाहायची किंवा अपात्र अर्जदाराची यादी कशी पाहायची याबद्दलच्या माहितीचा व्हिडिओ आपण या अगोदरच बनवलेला आहे। त्याची लिंक वरती आय बटनमध्ये आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तो एकदा व्हिडिओ नक्की पाहून घ्या। सोडतीच्या दिवशी अर्जदारांना सोडतीचा निकाल तात्काळ मोबाईलवर, SMS द्वारे, ईमेलद्वारे तसेच सोडत ॲपवर प्राप्त होणार आहे। म्हाडाच्या कोकण मंडळाकडून जी अंतिमतः पात्र अर्जदारांची यादी जी लावण्यात आलेली आहे, यामध्ये एकूण किती अर्जदारांनी अर्ज केलेले आहेत, प्रत्येक योजनेनुसार एकूण किती घरे आहेत आणि त्यासाठी एकूण किती अर्जदार आलेले आहेत त्याची आपण सविस्तरपणे थोडक्यात माहिती घेऊया। म्हाडाच्या कोकण मंडळाची सोडत ही 2264 घरांसाठी होती। यामध्ये भूखंडसुद्धा आहेत।
तर यासाठी एकूण प्राप्त अर्ज हे 24,762 एवढे आलेले आहेत. यामध्ये एकूण भूखंड हे 117 असून या 117 भूखंडासाठी एकूण प्राप्त अर्ज आणि अंतिमतः प्राप्त अर्जदार हे 143 असणार आहेत. यामुळे या ठिकाणी म्हाडाच्या भूखंडासाठी थोडंसं कॉम्पिटिशन असणार आहे. यानंतर दुसरी योजना म्हणजे 15% सामाजिक योजना. यामध्ये या योजनेअंतर्गत एकूण विक्रीसाठी उपलब्ध घरे ही 825 होती, पण या योजनेमध्ये एकूण अंतिमतः पात्र अर्जदार हे 419 ठरलेले आहेत. त्यामुळे 825 घरे आणि एकूण प्राप्त अर्जदार हे 419. त्यामुळे सर्व अर्जदारांना या योजनेअंतर्गत घर मिळणार आहे हे निश्चित आहे. यानंतर तिसरी योजना म्हाडा गृहनिर्माण योजना. या अंतर्गत एकूण विक्रीसाठी एकूण 728 घरे हे उपलब्ध होती, पण या योजनेमध्ये सुद्धा उपलब्ध घरांच्या संख्येपेक्षा अर्जदार हे कमी आहेत किंवा अंतिमतः पात्र अर्जदार हे कमी आहेत. या योजनेअंतर्गत एकूण प्राप्त अर्जदार हे 435 आहेत. म्हणजेच या ठिकाणी सुद्धा सर्व अर्जदारांना त्यांच्या घराचं स्वप्न पूर्ण म्हणजेच या ठिकाणी सुद्धा सर्व अर्जदारांना त्यांचं घर मिळणार आहे. यानंतर 20% सर्वसमावेशक योजना म्हणजेच या योजनेसाठी सर्वात जास्त प्रतिसाद मिळतो आणि ही घरे खाजगी बिल्डरमार्फत बांधली जातात किंवा या बिल्डरने बांधलेली असतात आणि 10 विक्रीसाठी यामध्ये उपलब्ध करून दिलेली आहेत. 20% सर्वसमावेशक योजना या अंतर्गत एकूण विक्रीसाठी उपलब्ध घरे ही 594 होती, तर यासाठी सर्वात जास्त म्हणजेच एकूण प्राप्त अर्ज हे 23,765 एवढे अर्जदार या ठिकाणी आलेले आहेत. त्या 20% सर्वसमावेशक योजना या अंतर्गत सर्वात जास्त अर्ज आलेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॉम्पिटिशन असणार आहे. अंतिमतः पात्र अर्जदारांची संख्या पाहता या ठिकाणी एका घरासाठी 40 ते 45 हे अर्ज आलेले आहेत. तसेच हे झालं आत्तापर्यंत आपण पाहिलं की या लॉटरीमध्ये अंतिमतः पात्र अर्जदार एकूण किती आहेत, पण या लॉटरीमध्ये अपात्र अर्जदारसुद्धा आहेत, ज्यांचं काही ना काही कारणास्तव काही डॉक्युमेंट्स असतील किंवा काही इतर अजून बाबी असतील, त्यामुळे हे अर्जदार अपात्र झालेले आहेत. तर अशा प्रकारे एकूण 149 अर्जदार हे या लॉटरीमधून अपात्र झालेले आहेत. अशाच प्रकारची वेगवेगळी आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी इन्फोटेक फोरम चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल. लाईक करा, शेअर करा. काही अडचण किंवा सजेशन असल्यास कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.